श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा। पौर्णिमा तिथी म्हटलं की माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी, साधना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आणि त्यामध्ये चंद्रग्रहण आलेलं आहे आणि ग्रहण म्हटलं की साधना, सिद्धी, विविध सिद्धी प्राप्त करण्यासाठी किंवा विविध वस्तू आपल्याकडे असतील तर तो सिद्ध करण्यासाठी, नामस्मरण, जपतप करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली हा काळ मानला जातो। त्यातच बघा आपल्याला केंद्रानुसार सांगितलेल्या रात्री 12 ते 12:39 या वेळेमध्ये काय सेवा करायच्या आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊया। आता 12 ते 12:39 या वेळेतच का करायच्या आहेत, कारण असं म्हटलं जातं की या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता माता लक्ष्मी जी आहे, महालक्ष्मी जी आहे, ती या पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि कोजागर म्हणजे कोण जागत आहे आणि माता लक्ष्मीची उपासना करत आहे हे बघते। अगदी प्रत्येक घरोघरी जिथे माता लक्ष्मीची उपासना केली जाते, ज्या घरामध्ये व्यक्ती जागे असतात तिथे माता लक्ष्मी जाते आणि सुख, समृद्धी, धन, ऐश्वर्य याचा आशीर्वाद देते आणि हे शास्त्रात सांगितलेलं आहे। अगदी एक प्राचीन याची छोटीशी गोष्ट आहे की जी खरोखरच तुम्ही अगदी 1 मिनिटाची हे आहे, तुम्ही हे ऐका। मी तुम्हाला सांगते याने काय होईल की बऱ्याच गोष्टी फक्त हा उपाय करा, तो उपाय करा, पण तो का करा, कशासाठी करा, जेव्हा आपण त्याच्यावर माहित होतात त्या गोष्टी, विश्वासाने आपण त्या गोष्टी करतो ना, तेव्हा त्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप लवकर आणि फास्ट आपल्याला रिझल्ट देत असतात। तर प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता। ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दुष्ट होती। ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती। संपूर्ण गावात ती त्याची आपल्या पतीची निंदा करत असे। पतीच्या विरुद्ध आचरण करणे हा तिने आपला धर्म मानला होता। एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती। एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले। पत्नीची अशी वर्तवणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला। जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटल्या। त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती। नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोजागर व्रत करण्यास सांगितले। ब्राह्मणाने अगदी विधिवत हे कोजागर व्रत केले आणि या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन संपत्ती, ऐश्वर्याची प्राप्ती झाली। भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीची ही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले। याच बरोबर बघा या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अधिक जवळ असतो, त्यामुळे जास्त प्रकाश पडलेला असतो असं म्हटलं जातं। आणि त्याच बरोबर ही एक अशी तिथी आहे, वर्षातला एक असा दिवस आहे की ज्या दिवशी चंद्र हा आपल्या 16 कलांनी नटलेला असतो। त्यामुळे या योगामध्ये, या काळामध्ये जर आपण या सेवा केल्या तर आपल्याला अतिशय लाभ होईल। आपल्या मागची जी दरिद्रता आहे, इडापिडा आहे, सतत अपयश येणं असेल, मुलांना अपयश येणं असेल, कष्ट करतोय, मेहनत करतोय पण नशिबाची साथ मिळत नाहीये, तर या ज्या सेवा सांगणार आहे या सेवा आपण करू शकतो। आणि या ज्या सर्व सेवा आहेत त्या तुम्हाला आपल्या केंद्रातील नित्य सेवा स्तोत्र मंत्र पुस्तकामध्ये मिळून जातील। तुमच्याकडे हे पुस्तक जरी नसेल तर मी तुम्हाला तो मंत्र सुद्धा आता सांगेल, तुम्ही तो लिहून घेऊ शकता आणि त्यानुसार आपण या ज्या सेवा आहेत त्या करू शकतो। आणि सेवा तुम्हाला सांगताना वाटेल पण ह्या अत्यंत साध्या आणि सोप्या, म्हणजे आपण जो म्हणतो ना की 12 ते 12:39 या वेळेमध्ये तुमची बरीचशी सेवा होऊन जाईल। एवढ्या छोट्याशा आणि कमी सेवा आहेत, त्याच्यामुळे आपल्यापैकी प्रत्येक जण नक्कीच करू शकतो। आणि सगळ्या सेवा जर शक्य नसतील तर कोणती तरी एक सेवा करा, ती अति मनापासून करा, याचे लाभ आपल्याला नक्कीच मिळतील। आणि ग्रहण काळ तर नामस्मरणासाठी, सेवेसाठी अत्यंत प्रभावशाली असतो, म्हणून तो करायचाच आहे। आता इथे प्रश्न येईल की ती पूजा कधी करायची आहे, जी कोजागिरीची आपण रात्री 12 वाजता पूजा करतो ती। आता मी तर बघा की दुपारी 3:10 वेध लागणार आहे, तर त्याच्या अगोदरच पूजा मांडणी करून ठेवणार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वेद काळामध्ये केली पूजा मांडणी तरी चालेल किंवा रात्री तुम्ही 12च्या अगोदर केली तरीही चालेल। हा कसा शेवटी आपला भाव, आपल्या मान्य न मानण्याचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे मला हे माझा भाव आहे की मला वेद काळात देवांना हलवायचं नाहीये किंवा करायचं नाही, त्याच्यामुळे मी अगोदरच पूजा मांडणी करून ठेवणार आहे
आणि रात्री 12 वाजता फक्त आपलं दिवा लावायचा आणि समोर बसून ज्या काही आपल्या सेवा आहेत हळद कुंकू अर्पण करून त्या फक्त सेवा मी करणार आहे. तर तुम्हाला हवं असेल तर असं करू शकता किंवा तुम्ही रात्री सुद्धा मांडणी करू शकता. कारण जी मांडणी असते ती आपल्याला चंद्र, इंद्र, माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करायची असते. आणि ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे, कुबेर यंत्र आहे, ते हे यंत्र ठेवतात. मग आपल्याला ग्रहण काळामध्ये, वेद काळामध्ये देवांना हलवायचं नसतं, हात लावायचा नसतो. मग आपण ते उचलून ग्रहणात कसं ठेवणार? म्हणजे हे मला वाटतं म्हणून मी करणार नाहीये, बाकी दुसरा काही इश्यू नाही. तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. आता रात्री 12 वाजता आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे की श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. ग्रहण काळ आहे, सेवेसाठी अतिशय उत्तम योग आहे, त्याच्यामुळे 11 माळीच करा. 5 माळी करू का, 1 माळी करू का असं करू नका. 11 माळी करा. आणि तुमच्याकडे जर माळ नसेल तर अगदी तुम्ही अर्धा तासाचा एक वेळ लावा, टायमिंग लावा, अलार्म लावा आणि त्या वेळेमध्ये माळ न घेता, काउंट न करता फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. दुसरं म्हणजे आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तो 1 माळ जप करायचा आहे किंवा कमीत कमी आपण 16 वेळा हा जो मंत्र आहे तो म्हणू शकतो. आता लक्ष्मी गायत्री मंत्र बघा, मी रोज ह्या सेवा करते, म्हणजे मी काय करते या बुक मध्ये ज्या ज्या मी सेवा करत असते तिथे ना मी असं फोल्ड करून ठेवते, म्हणजे बरोबर सेवा करताना ते पेज ओपन होतं. आता माझं इथे एक फोल्ड केलेलं आहे बघा आणि तुम्हाला इथे एक फोल्ड केलेलं दिसेल, म्हणजे श्री सुक्तमच्या इथे. तर हे मी करत आहे रेग्युलर मध्ये. आणि बघा नवरात्रीमध्ये आता मी सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचलेलं होतं, तर इथे सुद्धा माझ्या तुम्हाला आडी पडलेली दिसेल. हे बघा इथे सुद्धा, म्हणजे जी सेवा झाली की ते मी परत काढून टाकते आणि ज्या सेवा सुरू आहे तिथे फक्त फोल्ड करून ठेवते, म्हणजे ते मला इझिली मिळून जातं. आता तुम्हाला जो मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे लक्ष्मी गायत्री मंत्र. तर ओम महालक्ष्मीच्या विद्मही विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मीच्या विद्मही विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र आपल्याला 1 माळ किंवा कमीत कमी 16 वेळा म्हणायचा आहे आपल्याला. त्यानंतरचा पुढचा मंत्र आहे तो म्हणजे कुबेर मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आता कुबेर मंत्र म्हटलं की बरेच जण काय करतात, ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः हे म्हणतात. तर तो नाही, कुबेर मंत्र आपल्याला हा म्हणायचा आहे. ओम वैश्रवणाय नमः, ओम श्री ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः. तुम्हाला एक वेळा सांगते, तुम्ही लिहून घेऊ शकता. ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्री श्रीम नाही, फक्त ओम श्री आणि त्याच्यानंतर ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः. ओम वैश्रवणाय नमः, ओम श्री ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः. हा मंत्र, हा कुबेर मंत्र आपल्याला 1 माळ किंवा कमीत कमी 16 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला श्री सुक्तम 16 वेळा म्हणायचं आहे. तर बघा हे आहे श्री सुक्तम. मी हे श्री सुक्तम म्हणते संस्कृत मधलं. तर हे श्री सुक्तम कसं म्हणायचं की आपल्याला श्री सुक्तम आपण पहिल्या कडव्यापासून सुरू केलं तर 16व्या कडव्यापर्यंत आपल्याला म्हणायचं आहे. म्हणजे इह शुची प्रयतो भूत्वा जुहुयादाज्य मणवहम सूक्तम पंचदशर्चर्च श्रीकाम सततम जपेत इथपर्यंत म्हणायचं आणि परत सुरुवातीपासून म्हणायचं. असं 16 वेळा म्हणायचं, फलश्रुती म्हणायची नाही. आणि शेवटी जेव्हा 16व्या वेळा तुम्ही श्री सुक्तम म्हणाल त्यानंतर आपल्याला ही फलश्रुती जी आहे ती पूर्ण म्हणायची आहे. पद्मानने पद्मौरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसी पद्माक्षी येण सौख्यम लभाम्यहम. असं म्हणजे हे जे पूर्ण आहे ते इति श्री सुक्तम शेवटपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे. आता हे श्री सुक्तम तुम्हाला संस्कृत मध्ये पण आहे आणि तुम्ही प्राकृत मध्ये सुद्धा हे म्हणू शकता. हे श्री सुक्तम जे आहे ते प्राकृत मध्ये आहे बघा. तुम्हाला संस्कृत अवघड जात असेल तर तुम्ही प्राकृत मध्ये सुद्धा म्हणू शकता. तर 16 वेळा आपल्याला श्री सुक्तम म्हणायचं आहे. आणि 16 वेळा श्री सुक्तम म्हणून झाल्यानंतर 1 वेळा आपल्याला आवर्जून व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही संस्कृत पण म्हणू शकता, तुम्ही मराठी पण म्हणू शकता, कोणतंही तुम्हाला जे हवं ते तुम्ही म्हणू शकता. आणि सर्वात प्रभावशाली गीतेचा 15वा अध्याय जो आहे तो आपल्याला पठण करायचा आहे. तर या ज्या सेवा आहेत त्या संध्याकाळी आपल्याला, म्हणजे मध्यरात्री, संध्याकाळी नाही, मध्यरात्री 12 वाजता करायच्या आहेत. आणि तुम्हाला जर वाटत असेल की 12च्या पुढे खूप वेळ होईल तर तुम्ही अगदी म्हणजे सुरुवात तुम्ही 11:30 पासून करा. तुमच्या 12:39 किंवा 1 वाजेपर्यंत तुमच्या ज्या सेवा आहेत त्या पूर्ण होऊन जातील. म्हणजे काय की 12 ते 12:39 या वेळेमध्ये तुमची सेवा कंटिन्यू कोणती ना कोणती चालू असेल. तर या पद्धतीने या ज्या सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ.